मुळात प्रश्न एक साधा आणि सरळ आहे. जर हा खटला जो चालला किंवा मी जे काही सांगितलं ते जनतेच्या हितासाठी बोललो मी. या राज्यामध्ये कुठे भ्रष्टाचार होत असेल किंवा भ्रष्टाचारासंदर्भात जर कुठे माहिती मिळत असेल तर मी खासदार म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून, एका वृत्तपत्राच्या सामनासारखा संपादक म्हणून हे प्रकरण मी भाजपवाल्यांप्रमाणे दडपलं तर भ्रष्टाचार मोकाट सुटेल. म्हणून आजही माझ्यासारखे काही लोक आहेत, त्या मुलूंच्या नागड्या पोपटल्यासारखं नाही, उठसूट आरोप करायचे, कोणावरही घाणेरडे खोटे, बरं का, आणि मग त्याच भ्रष्टाचारांना परत बाजूला सरकारमध्ये घेऊन बसायचं. हे आमचे धंदे नाही. आमच्यासमोर माहिती आली की मीरा भाईंदरमधले एक शौचालय घोटाळा झालेला आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत. त्या संदर्भात मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अहवालामध्ये काही ठपका ठेवलेला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेतले तेव्हाचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील त्यांनी त्या संदर्भात तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना, पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे पुराव्यासह. त्यानंतर तेव्हाचे त्या भागातले आमदार आजही आहेत ते प्रताप सरनाईक यांनी या संपूर्ण शौचालय घोटाळ्याच्या संदर्भात पुरावे देऊन त्याच्या चौकशीची मागणी केलेली आहे. तेव्हा तुमची बेआबरू झाली नाही. तेव्हा कोणी हे जे आहेत लोक की आमची मानहानी झाली हो वगैरे वगैरे, आम्हाला वेदना झाल्या हो असं सांगत कोर्टात गेले नाहीत. या भ्रष्टाचारावर विधानसभेत चर्चा झालेली आहे. विधानसभेत चर्चा झाल्यावर विधानसभेत त्याच्या संदर्भात कारवाईचे आणि चौकशीचे आदेश दिलेले आहेत. म्हणजेच कुठेतरी धूर येतो आहे किंवा पाणी मुरत आहे. त्या संदर्भात जर आम्ही वक्तव्य केलं तर मानहानी हा प्रकार कसा काय असू शकतो? सर उनका कहना है, मैं बोल रहा हूँ कैसा हो सकता है, मुझे बताइए ना कसं होऊ शकतो. म्हणजे अशा तऱ्हेने आमचा हा गळा दाबण्याचा प्रयत्नच आहे प्रत्येकाचा. बरं, जर तुम्ही आता मला न्यायालयाचा पूर्ण आदर ठाकून बोलतोय, न्यायालयाने म्हटलं आहे की याचिकाकर्त्यांच्या मनाला वेदना झाल्या. कशा काय वेदना होऊ शकतात? मग जेव्हा त्यांचे पतिराज खोटे भंपक घाणेरडे आरोप करतात तेव्हा इतरांच्या मनाला वेदना होत नाहीत का? आमच्या मनाला वेदना होतात. इतके सगळे भ्रष्टाचारी ज्यांच्यावर तुम्ही आरोप केलेत, कागद दाखवलेत, अटक करण्यासाठी आंदोलनं केली, ते सगळे तुमच्या पक्षामध्ये बसलेले आहेत, तेव्हा आमच्या मनाला किती वेदना होत असतील. त्याच्यामुळे सगळं जे काय आहे, राहुल गांधीला लोकसभा निवडणुकीपूर्वी अशा एका खटल्यात शिक्षा ठोठावली मानहानीच्या. आता विधानसभा निवडणुकीच्या आधी मला शिक्षा ठोठावली. न्यायव्यवस्था ही कोणाची तरी रखेल झालेली आहे असं मी म्हणत नाही, अण्णाभाऊ साठेने सांगून ठेवलं आहे. आणि न्यायव्यवस्था ही दबावाखाली आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश यांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री गणपतीला मोदक खायला जातात, त्या देशात आमच्यासारख्या लोकांनी न्यायाची काय अपेक्षा करायची? सर हिंदी में जानना चाहेंगे सर, जिस तरह से उनका कहना है कि आपने कोर्ट में हाथ जोड़ के माफी मांगी और ये पहली बार है कि 15 दिन की सजा हुई है, आगे 2.5 साल की सजा हो सकती है. 15 साल की सजा होने दो. ये न्यायालय है, ये न्याय के ये क्या हिंदुस्तान के चीफ जस्टिस है क्या? जिनको सजा देनी थी वो आपके पार्टी में आपको लेकर बैठे हैं. आप कितनी भी सजा मुझे दीजिए, मुझे कोई प्रॉब्लम नहीं है. 15 दिन की सजा दी है, आप कोर्ट का ऑर्डर पढ़िए. कोर्ट ने ये नहीं कहा है कि मैंने गलत कहा है. कोर्ट ने ये नहीं कहा. कोर्ट ने ये कहा है कि पब्लिक इंटरेस्ट में कहा है. लेकिन वो जो नंगा आदमी है, दिन रात नंगा घूमता है, वीडियो पे मैं देखा, उसकी बीबी को लगता है उसके मन को वेदना हुई है. अपने हस्बैंड को नंगा देखकर वो वेदना नहीं हुई. सर उनका ये कहना है कि आपको सजा नहीं हुई, उद्धव ठाकरे जी को किसी को सजा नहीं हो गई है. ये पूरी न्याय व्यवस्था का संघीकरण हो गया है.
आपने कहा चीफ जस्टिस के घर पे। मैंने कहा ना, चीफ जस्टिस के घर में हमारे प्रधानमंत्री लड्डू खाने को जाते हैं प्रसाद का, पूरा देश देखता है। तो कहाँ हमारे जैसे लड़ने वाले लोगों को न्याय कहाँ मिलेगा? हमको तो सजा ही मिलेगी ना। तो पॉलिटिकली वेंडेड के तहत हुआ है। आपने कहा राहुल गांधी का भी जिक्र किया कि राहुल गांधी को दबाने की कोशिश करने। कोण? हो, मला हो, जाऊ द्या ना, मला जेलमध्ये पाठवायचं त्यांना पाठवू द्या ना। जर आम्ही सत्यासाठी संघर्ष करत असताना जर कोणाला आम्हाला जेलमध्ये पाठवायचं असेल तर आमची तयारी आहे। आम्ही डरपोक आणि गांडून आहे तुमच्यासारखी। या देशाला फार मोठी परंपरा आहे न्याय आणि सत्यासाठी संघर्ष करण्याची, आणि आम्ही त्या संघर्षातले एक शिलेदार आहोत। सर, आपने कहा न्यायपालिका प्रेशर में है, उस प्रेशर के मद्देनजर इस तरह के जो आपने देखिए, न्यायपालिका देश की पूरी तरह से प्रेशर में है। न्यायपालिका का संघीकरण हो गया है, हर पद पर संघ की व्यक्ति बैठी है और बाहर से कोई रिमोट कंट्रोल पे ऑपरेट करता है। इसीलिए तो मैं सच बोल रहा हूँ, मेरे पास एविडेंस है, हमने एविडेंस पेश किए हैं। भ्रष्टाचार के आरोप मेरे से पहले और भी लोगों ने आरोप किए और अखबार में ये सब आए हैं कि नई बात है क्या। लेकिन कातिल किसको बनाया, सजा किसको दी? संजय राउत को, क्योंकि वो बीजेपी के भ्रष्टाचार के खिलाफ खड़ा है। वो मोदी और अमित शाह के दोगलेपन के खिलाफ खड़ा है, इसीलिए हमको सजा दी है। आज प्रधानमंत्री का टूर था पुणे के लिए, वो रद्द कर दिया गया। जिस तरह से बारिश हुई वो अब बारिश के ऊपर ईडी लगाएंगे। इतना बारिश हो गया और प्रधानमंत्री जी का दौरा रद्द हो गया है, तो शायद बारिश के ऊपर ईडी सीबीआय की जांच हो सकती है। साहेब, एक मराठीत प्रश्न आहे की नाना पटोलेंना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सबुरीचा सल्ला दिलाय, जागा वाटप असेल किंवा मुख्यमंत्री पदाबाबत केलेली विधान असतील, हे सगळं आता दिल्ली दरबारी आहे आणि तुम्ही दिल्लीला चाललेला आहात। काही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी तुमचा संवाद होऊ शकतो? काही जागा? मी या विषयावरती आता काहीच बोलणार नाही। राऊत साहेब, आणखी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या प्रकरणात जी चौकशी समिती स्थापन केली होती, त्यांनी आपला अहवाल दिलेला आहे। त्यात असं म्हटलेलं आहे की कमकुवत बांधकामामुळे हा पुतळा कोसळला। कोट्यावधी रुपयाचा टेंडर किंवा मंजूर झालेले असताना 20-25 लाख पुतळा बनवण्याच्या कामावर खर्च झाले असं समोर आहे, म्हणजे भ्रष्टाचार झाला। वैभव नाईक आमचे जे स्थानिक आमदार आहेत त्या भागातले, त्यांनी त्या संदर्भातले हा भ्रष्टाचाराचा पैसा कुठे वापरला गेला हे स्पष्ट केलं। आता ज्या न्यायालयानं किंवा ज्या न्याय संस्थेनं आम्हाला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भात कोणती भूमिका घेणार की त्यांना निर्दोष सोडणार? भाजपच्या आहेत म्हणून नोटीस आलेली आहे, येऊ द्या। नोटिसा आम्हालाच येणार। मी परत सांगतो, नोटिसा फक्त संजय राऊतांना येतील, वैभव नाईकना येतील, जे बोलतायत सत्य बोलतायत, भ्रष्टाचार समोर आणतायत, नोटीस त्यांनाच येणार। भ्रष्टाचार करणाऱ्यांना मंत्रिपदे दिली जातील, गाडीखाली चिरडणाऱ्या जे लोक आहेत भाजपमध्ये त्यांना पद भूखंडे दिले जातील 5-5 कोटीचे स्वस्तात नागपूरला। त्या तिथे विरार नाला सोपाऱ्यामध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने बलात्कार केला, त्याचाही फोटो मी आज बघितला। या मुलुंडच्या नागड्या पोपटलाल बरोबर आहे सत्कार करताना। आता एन्काउंटर करणारच का तुम्ही? त्याचं सिंगमसारखे पोस्टर लावून फिरताय, ही सिंगमगिरी दाखवा तुमच्या लोकांवर। तुम्ही आम्हाला कितीही आमच्या छातीवर बंदुका रोखा, आम्हाला तुरुंगात टाका, एक वेळ अशी येईल भविष्यात लवकरच या राज्यात आणि देशात जेव्हा आमची सत्ता येईल ना, हा सगळा हिशोब अगदी न्याय व्यवस्थेचा देखील केला जाईल। मोदी जी हरियाणा में थे, उनका कहना है कि पूरा हरियाणा स्टेट दामाद के नाम कर दिया है कांग्रेस ने। 10 साल से तो आपकी सत्ता है मोदी जी, आप जो बोल रहे हैं, आपके पास बहुत एजेंसी है, आपको ये पता नहीं कि 10-15 साल से हरियाणा में बीजेपी की सरकार है, आपके मुख्यमंत्री है, मनोहर लाल खट्टर आपके खासम खास है, आपके संघ के प्रचारक रहे आपके साथ, तो दामाद के साथ नाम पर किया है, तो आपकी सरकार क्या कर रही थी? और दूसरी बात है,
अडानी के नाम पर देश करने से, अगर हमारे देश का कोई दामाद है उसके नाम पर अगर हो रहा है तो हम देख लेंगे, लेकिन पूरा देश जो अडानी आपका दामाद है कौन, एक बार बताइए। 58 जागांपैकी पश्चिम महाराष्ट्रातील 58 जागांपैकी 50 जागा जिंकायच्या आहेत आणि कमळासोबतच घड्याळ आणि धनुष्यबाणालाही सोबत घ्या असं वक्तव्य अमित शहा यांनी केलेलं आहे। बघा, अमित शहांच्या वक्तव्यावरती महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही। पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, देशाच्या गृहमंत्र्याला देशातली सगळी महत्त्वाची कामं बाजूला ठेवून मणिपूरची हिंसा असेल, काश्मीरचा प्रश्न असेल, लडाखमधली घुसखोरी असेल, हे राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न बाजूला ठेवून उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये वणवण फिरावं लागतं आहे भाजपच्या जागांसाठी। त्याच्यातच त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय। 2 किंवा 3 ऑक्टोबरला अमित शहा मुंबईतही आहेत, मुंबईतल्या जागांचाही आढावा घेतला जाणार। देशाच्या गृहमंत्र्यांवर हल्ली नवीन जबाबदारी दिसते मला। आमच्या दृष्टीनं देशाच्या गृहमंत्र्याच्या जबाबदाऱ्या काही वेगळ्या असतात। देशाची अंतर्गत सुरक्षा, बरं का, कायदा सुव्यवस्था, असे अनेक प्रश्न असतात। मणिपूरसारख्या राज्यामध्ये चाललेला हिंसाचार तो रोखण्याची जबाबदारी असेल, देशामध्ये महिलांवर अत्याचार वाढले ती रोखण्याची जबाबदारी असेल, देशामध्ये अनेक सामाजिक आंदोलनं सुरू आहेत त्या संदर्भात तोडगे काढण्याचं काम असेल। आमच्या दृष्टीनं गृहमंत्र्यांचं हे काम आतापर्यंत गृहमंत्र्यांनी केलेलं आहे। पण आता हे जे गृहमंत्री आहेत त्यांची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचे आढावा बैठका घेणं, निवडणुकांचं तिकीट वाटप करणं, आपल्या विरोधकांना फोडा झोडा मी पाठीशी आहे असं सांगणं, पक्ष फोडून पैशाने आमदार खासदार विकत घेण्याची जबाबदारी या गृहमंत्र्यावरती आहे। गृहमंत्र्याचं इतकं अधमपतन या देशात कधी झालं नव्हतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।